नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्रात सत्ता बदलणार अशी वातावरण निर्मिती केली जात असून महायुती विरोधातील लोकभावनेला गती देण्यासाठी महाविकास आघाडी धक्कांतर वापरणार आहे. तर समरजितसिंह घाटगे यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 सप्टेंबर रोजी पक्षप्रवेश होणार. त्यानंतर महाविकास आघाडीत दर आठवड्यात किमान 2 पक्षप्रवेश होणार आहे, असं पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले. तर महाविकास आघाडी अंतर्गत उथलापाथल लक्षात घेता हे प्रवेश त्या पक्षात त्यांच्या पातळीवर घ्यायचे की काही वेळा एकत्रित कार्यक्रम करायचे याबद्दल विचार करूया, असं देखील म्हणाले. मात्र सर्वाधिक प्रवेश ज्येष्ठ नेते शरद पवार पक्षात होणार. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना जिथे संधी मिळाली हे उघड दिसत आहे. अशा ठिकाणचे भाजपाचे इच्छुक व महत्त्वाचे पदावर काम केलेले बडे नेते म्हणजे शरद पवार यांच्या आश्रयाला जाण्यासाठी इच्छा आहे आणि समरजित घाटगे यांनी आता उशीर झाला असे परत येणे कठीण झाले आहे, असं देखील जाहीरपणे सांगितले. आणि हर्षवर्धन पाटील यांनी माझ्या उमेदवारांची निर्णय देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे, असं सांगत भाजपाच्या कोर्टात चेंडू फिरवला. तर महायुतीत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार 12 बडे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातून बहुतांश नेत्यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घडामोडीवर भाजपाची बारीक नजर आहे. मान दिलं तरी पक्ष सोडणाऱ्या निवडणुकीत कसे पाडता येईल याची व्यूहरचना आखली जाणार आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.